Go. माजी नगरसेविका उषा भोईर यांच्या वतीने ऊर्जा प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र खरेदीची लगबग सुरू होऊ लागली आहे. अशातच परिसरातील महिलांना आपल्या उत्पादनासाठी एक बाजारपेठ आणि एकच छताखाली विविध वस्तू घेता याव्यात याकरिता ऊर्जा प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. अशातच परिसरातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता हे प्रदर्शन माजी नगरसेविका उषा भोईर यांनी आयोजित केले आहे. जवळजवळ 50हून अधिक स्टॉल येथे लावण्यात आले होते. गृहोपयोगी वस्तू, कंदील, घर सजावटीच्या वस्तू, दागिने, कापडापासून तयार केलेली ज्वेलरी, दिवाळी फराळ, साड्या आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल येथे लावण्यात आले होते. खाद्यपदार्थांमध्ये आगरी कोळी मेजवानी, इन्स्टंट फूड, डोनट्स, पुरणपोळी आणि थालीपीठ यासारख्या पदार्थांचे स्टॉल महिलांनी लावले आहेत. केवळ ठाण्यातीलच नव्हे तर बाहेरील उत्पादकांचे स्टॉल्स येथे लावण्याची माहिती आयोजिका उषा भोईर यांनी दिली. त्याचबरोबर कराओकेचेही येथे आयोजन केले होते. त्यामुळे नागरिकांनी विविध प्रकारची बहारदार गाणीही येथे सादर केली. एकीकडे महिलांची खरेदीसाठी गर्दी झाली होती तर दुसरीकडे गाण्याचा आनंद घेत नागरिकांनी खाद्यपदार्थांच्या मेजवानीचा आनंद घेतला. यावेळी माजी नगरसेवक संजय भोईर व ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईरही येथे उपस्थित होते. आज गेल्या 3 दिवसापासून ऊर्जाचा सन्मान जसं आपण केलं होतं तशी ऊर्जा, कला आणि संस्कृतीचा सुरेख मेल असा मी इथे कार्यक्रम केलेला आहे 3 दिवसाचा. आणि खरंच इतका प्रतिसाद लाभेल असं मला वाटलं नव्हतं. पण सगळ्या महिलांनी आणि इथे येणाऱ्या सगळ्या लोकांनी चांगला रिस्पॉन्स दिला. मी आपल्या एरियातल्या जेवढ्या महिला आहेत त्यांना मी कुठेतरी प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न केला की ज्या घरी काहीतरी स्वतः बनवतात पण त्यांना स्वतःला प्लॅटफॉर्म नव्हता ती मी देण्याचा प्रयत्न केला. आणि आज इथे 3 दिवसापासून गेले शुक्रवार, शनिवार आणि रविवार असा भरघोस असा प्रतिसाद मिळालेला आहे. लोकांची रांग लागलेली आहे आणि लोक सांगतात आम्हाला पुढच्या वर्षी आम्हाला ह्याच्यापेक्षा चांगला अजून खूप छान करूया आपण. आणि ज्यांना जे करायचं आहे त्यांना म्हटलं आम्ही जिथे जिथे जातो जे स्टॉलवाले आहेत आम्हाला इतका प्रतिसाद मिळत नाही तसं इथे मिळालेला आहे. आणि खरंच मी महिलांचं जास्त कौतुक करेन की तुम्ही प्रत्येक स्टॉलवर प्रत्येक इथं महिलांचा स्टॉल आहे. मी त्यांना सगळ्यांना म्हटलं तर तुम्ही स्वतःच्या पायावर उभं आणि काहीतरी करून दाखवा. आज ज्या गरीब महिला आहेत त्यांनी सुद्धा एक स्वतःचा स्टॉल केला आहे आणि तिथे आज तिथे भरघोस त्यांना असा प्रतिसाद मिळत आहे. मला अभिमान वाटेल की मी काहीतरी महिलांसाठी काहीतरी करून दाखवलंय आणि त्याचं मला चांगलं श्रेय मिळालेलं आहे. आणि कुठेतरी माझं प्रत्येकाला म्हणजे मिळालेली एक पोचपावती आहे असं मी सांगेन. आनंद झाला की महिला उद्योजकांनी वोकल फॉर लोकल या युक्तीप्रमाणे काम केलेलं आहे. आणि उषाताईंनी संजय भोईर फाउंडेशनच्या माध्यमातून आणि देवराम भोईर साहेबांच्या सहकार्याने हे इतकं सुंदर प्रदर्शन भरवलेलं आहे. प्रशस्त अशा कॅनोपी आणि घरगुती महिलांनी कधीच प्रदर्शन केलेलं नसताना त्यांनी पाठबळ दिलं की तुम्ही करा आणि तुम्ही करू शकता. हा जो विश्वास त्यांना दिला आणि तुम्ही बघू शकता हे सगळे स्टॉलला फुल ओसंडून वाहत आहे. मला इतकं आवडलं आहे की अरे प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळेपणा आहे. आणि खाण्यापिण्याचे स्टॉल म्हणा किंवा ज्वेलरीचे म्हणा किंवा होम डेकोरचे म्हणा अतिशय उत्तम रीतीने प्रत्येकाने ते त्याच्यातल्या उत्तमातल्या उत्तम वस्तू आणल्या. मी तर खूप सारी शॉपिंग केलेली आहे आणि मला खरंच खूप आवडलेलं आहे. किया है एकदम ही एक्सीलेंट इवेंट था. बहुत ही अच्छा लगा. लेडीज़ के लिए स्पेशली स्मॉल बिजनेस ओनर्स के लिए बहुत ही नया अपॉर्चुनिटी क्रिएट किया हुआ है जो हमारे एरिया में फर्स्ट टाइम हुआ है, आज तक कभी नहीं हुआ है. तो ये बहुत ही यूनिक और क्रिएटिव इवेंट किया है स्मॉल बिजनेस ओनर्स के लिए और हमारे लिए भी जो रेसिडेंट्स है हमारे लिए भी. इट वॉज एन एक्सीलेंट इवेंट टू कम एंड शॉप हियर और एंटायर दिवाली शॉपिंग वी कुड डू एट वन प्लेस एंड इट वॉज अ ग्रेट इवेंट. स्टॉल केलं. आम्ही आधी 1-1 दिवसाचं केलं आहे पण ऊर्जा एक्झिबिशनमुळे आम्हाला हे प्लॅटफॉर्म मिळालं 3 दिवसाचं एक्झिबिट करायचं. आम्ही मेन्यूज चेंज केले. आमच्या ब्रँडचे सगळे प्रॉडक्ट्स आम्ही शोकेस करू शकलो. आमचे दिवाळी हॅम्पर्स ठेवू शकलो, डिझर्ट्स, डिनर. आणि जेव्हा पण आम्हाला गरज पडली टेबल चेअरची स्टेजवर ते लोकांनी अनाऊन्स केलं 2-3 वेळा ब्रँडबद्दल, मेन्यूबद्दल. खूप हेल्प झाली. आणि ठाण्यामध्ये आमच्याकडे क्लायंट कमी आहे कारण आम्ही मुंबईमध्ये डिलिव्हर करतो. त्याचा पण हेल्प झाला की ठाण्यात पब्लिसिटी झाली.
उषाताईंनी प्लॅन केलेला हा फेस्टिवल इतक्या प्रमाणात सक्सेसफुल होईल याचं खूप आश्चर्य वाटतं. अवघ्या 15 दिवसामध्ये फूडचे वेगळे सगळे स्टॉल, बाकी कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचे स्टॉल्स आणि प्रोग्राम्स या सगळ्याचा मेळ इथे दाखवलं गेलं. महत्त्वाचं काय आहे की संस्कृती ही एका समाजाला हे सेन्सिटिव्ह बनवत असते. त्याच्यातली जी सेन्सेशन्स असतात ती जाणीव ठेवून देण्याची जे काम आहे हे संस्कृती करत असते आणि हे उत्तम काम उषा संजय गोयल यांनी केलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स टू देम. ओके. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पत्रकार प्रशांत सिनकर यांना मानद डॉक्टरेट प्रदान. जर्नलिझम आणि एन्व्हायरमेंट सायन्स या विषयावर मानद डॉक्टरेट. पत्रकारिता करताना पर्यावरण संवर्धनाच्या बहुमूल्य योगदानासाठी जम्मू काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या GHRT इंडिया आणि एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने पत्रकारिता, पर्यावरण आणि सामाजिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशांत रवींद्र सिनकर यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर जगभरात पर्यावरणाचे महत्त्व वाढीस लागले असून जागतिक पातळीवर त्या दृष्टीने वेगवेगळी पावले उचलली जात आहेत. भारतातही त्या बाबतीत निरनिराळे प्रयत्न केले जात असताना पर्यावरणविषयक जागृती करणारे अभ्यासू पत्रकार प्रशांत रवींद्र सिनकर हे देखील तितक्याच तळमळीने पर्यावरण जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न करताना दिसतात. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली आहे. त्यांना आजपर्यंत अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पत्रकारिता आणि पर्यावरण संवर्धनासाठी जम्मू काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या GHRT इंडिया एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने प्रशांत सिनकर यांना मानद डॉक्टरेट दिली आहे. मुंबई ठाणे जिल्ह्याबरोबर पालघर जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण, आदिवासी पाड्यातील पाणी आणि पर्यावरण संवर्धन विषयक पत्रकारिता केली आहे. मुंबई ठाणे जिल्ह्याबरोबरच पालघर जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण, आदिवासी पाड्यातील पाणी आणि पर्यावरण संवर्धन विषयक पत्रकारिता केली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
कर्जत येथे TJSB सहकारी बँकेची 137वी शाखा. नागरी सहकारी बँकात देशात पहिल्या 5 क्रमांकात असलेल्या बहुराज्यीय TJSB सहकारी बँकेच्या 137व्या शाखेचे उद्घाटन TJSB सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि मनुष्यबळ विकास क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञ शरद गंगल यांच्या हस्ते सोमवार 30 ऑक्टोबर रोजी कर्जत येथे झाले. यावेळी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्बलक्ष्मी शिराली या उपस्थित होत्या. तसेच बँकेचे संचालक नंदगोपाल मेनन, ॲडव्होकेट प्रदीप ठाकूर, ॲडव्होकेट समीर कांबळे, मधुकर खुताडे, दिलीप सुळे, शैलेंद्र खांडेकर, अनुराधा आपटे, डॉक्टर अश्विनी बापट उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाला कर्जत परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक उपस्थित होते. कर्जतचे नावलौकिक उंचावणाऱ्या व्यक्तींचा उद्घाटन समारंभात बँकेचे अध्यक्ष शरद गंगल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कर्जत येथील 137व्या शाखेच्या उद्घाटनानिमित्त बोलताना अध्यक्ष शरद गांगल यांनी बँकेच्या स्थापनेपासून ते 137व्या शाखेपर्यंतचा प्रगतीचा आढावा घेत बँकेची ठळक वैशिष्ट्ये सांगितली. तसंच बँकेची ग्राहक स्नेही कार्यपद्धती सांगितली. 53 वर्षात बँकेने सहकार तत्त्व जपत बँकिंगमधील बदलांना सामोरे जाऊन नवे तंत्रज्ञान आत्मसात करून ग्राहकांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यावर भर दिला आहे, असे शरद गांगल यांनी सांगितले. बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्बलक्ष्मी शिराली यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली व भविष्यातील बँकेच्या विस्ताराची योजना सांगितली. 137व्या कर्जत शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बँकेचे DGM श्री विनायक नवरे यांनी केले, तर सूत्रसंचालन DGM विष्णू रानडे यांनी केले. बँकेची कर्जत येथील ही शाखा ATM सह सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त असून कर्जत रेल्वे स्टेशनला लागून आहे. हवेचा स्तर खालावत असल्यामुळे ठाणे शहरात धूळ नियंत्रणासाठी बसवण्यात आलेली यंत्रे बंदावस्थेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्ते खोदकामामुळे यंत्राला होणारा विद्युत पुरवठा बंद झाला असून यामुळे ही यंत्रे बंदावस्थेत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात धूळ दिसून येत आहे. असे असतानाच 7 महिन्यांपूर्वी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती आराखड्याअंतर्गत मिळालेल्या निधीतून ठाणे महापालिकेने शहरात बसवलेली धूळ नियंत्रण यंत्रे बंदावस्थेत आहेत. धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी यंत्रामार्फत पाणी फवारणी करण्यात येते. शहरातील माजिवडा आणि विटावा या सर्वाधिक वर्दळीच्या चौकात प्रत्येकी 2 यंत्र बसवण्यात आली आहेत. पावसाळ्यापूर्वी ही यंत्रे सुरू होती. पावसाळ्यात ही यंत्रे बंद ठेवण्यात आली होती. आता पाऊस संपून महिना उलटला तरी ही यंत्रे बंदावस्थेत आहेत. काही वर्षांपूर्वी महापालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी शहरातील 40 चौकांमध्ये 40हून अधिक धूळ नियंत्रण यंत्रे बसवली होती. या यंत्रांमध्ये विशिष्ट पद्धतीने पंख्याची रचना करण्यात आली होती. 0.5 अश्वशक्ती क्षमतेच्या मोटार आणि प्रक्रियेद्वारे वातावरणातील मानवी आरोग्यास हानिकारक असलेले हवेतील 25 ते 50 मायक्रॉन आकारमानाचे धूलिकण शोषून त्यानंतर हवा शुद्ध बाहेर सोडायची अशी ही यंत्रणा होती. ही यंत्रणा 2 वर्षापूर्वी बंद पडल्यानंतर पालिकेने हा प्रकल्प गुंडाळून नवीन यंत्रणा बसवली. परंतु ही यंत्रेही बंदावस्थेत असल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विटावा येथील यंत्रणा सुरळीत असून माजिवडा चौकातील यंत्रणा लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. काही तांत्रिक कारणांमुळे ही यंत्रणा बंदावस्थेत आहे अशी माहिती ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभाग प्रमुख मनीषा प्रधान यांनी दिली. गुरुवारी ठाण्यातील काही भागातील पाणी पुरवठा बंद. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा व वागळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या 12वी जलशुद्धीकरण केंद्र जांभूळ येथे तातडीच्या दुरुस्ती आणि देखभालीची कामे हाती घेण्यात असल्याने पाणी पुरवठा गुरुवार दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजीपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत 24 तास पाणी पुरवठा बंद राहील. सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेतर्फे अंतर्गत दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवीपाडा, किसन नगर नंबर 2, नेहरू नगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.